माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी पोलीस खात्यास आदेशित केले होते की सध्या मोटरसायकलबाबतचे जे चेन स्नॅचिंगबाबतचे गैरकृत्य गुन्हे हे जास्त प्रमाणात घडत आहेत, त्यास प्रतिबंध करावा व जास्तीत जास्त कसे गुन्हे डिटेक्ट करता येईल याबाबत मार्गदर्शन केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही MIDC पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 126/26 मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे, ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना डिटेक्शन टीमचे पोलीस शिपाई कांदळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची जी गाडी आहे हे कोणी चोरी केली आहे। तर त्याबाबत त्यांनी अधिक तपास केला असता एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे तपास केला असता आणखी 3 विधिसंघर्षित बालक त्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। ह्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच आणखी 10 बाईक रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून। अशा टोटल 11 मोटरसायकली रिकवर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये MIDC पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे, गंगापूर पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, सातपूर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, दोडाई पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आणि मोकडा पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, असे 9 गुन्हे आत्तापर्यंत उघड झाले आहेत। आणि 2 ज्या बाईक आहेत ते एक अंबडच्या हद्दीतील आहे, तो गुन्हा रजिस्टर करण्याचं काम चालू आहे आणि एका गाडीची डिटेल्स RTO कडून मागवण्यात आलेले आहेत, तो देखील गुन्हा आम्ही लवकरात लवकर रजिस्टर करून उघड आणण्याचा प्रयत्न करतो। या बालकांनी ह्या ज्या गाड्या आहेत ह्या जॉय रायडिंग म्हणून त्यांचा वापर करावा ह्या उद्देशाने काढल्या होत्या, म्हणजे त्यांनी त्या गाड्या विक्री केलेल्या अद्यापर्यंत निष्पन्न झालेलं नाही। अजूनही यांच्याकडे तपास करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। सदर गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, झोन 2चे पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर आणि अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत।